गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हरवले होते. या हरवलेल्या मोबाईलांचा शोध घेऊन मोबाईल मूळ मालकांना गोंदिया शहर पोलिसांनी परत केले. तर काही मोबाईल हे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट येथून सुद्धा हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल हरवलेले होते. ते मोबाईलही यावेळी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना परत करण्यात आले. हे सगळे मोबाईल नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरवल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या अधीनस्थ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी मार्गदर्शन करून हरवलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन हरवलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या ॲप्लिकेशनवर हरवलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करून पथकानं गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतून वेगवेगळ्या कंपनीचे हरवलेले एकूण 56 महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रिक शुद्ध पद्धत आणि बुद्धिकौशल्याचा वापर करून शोधून काढले. सदरचे मोबाईल गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. आपल्याकडे ज्या मिसिंग तक्रारी येतात मोबाईल चोरीच्या किंवा मिसिंग हरवल्याच्या, त्यामध्ये आपण CR पोर्टलवर आपल्या एक ॲप आहे त्याच्यामध्ये आपण काम केलं आहे. त्यासाठी आमची स्पेशल टीम आहे आणि त्या टीमच्या मार्फतीनं आम्ही ह्या जवळपास 2.5 महिन्याच्या याच्यामध्ये 56 मोबाईल रिकवर केले. आणि आज 1 मेच्या निमित्तानं आम्ही ते प्रोग्राम आयोजित केलेला होता आणि त्या निमित्तानं आपण एकूण 56 मोबाईल त्यांना परत केलेले आहेत. बरेचसे मोबाईल मार्केटला हरवले आहेत, काही लोकांकडून पडलेले आहेत. चोरीची रिपोर्ट नव्हती आपली, त्यांची मिसिंगची तक्रार म्हणजे हरवल्याची तक्रार होती. त्या संबंधानं आपण ते सगळे रिकवर केलेले आहे. आणि रिकवर म्हणजे महत्त्वाचं आपण शहरातच नाही तर आपण काही MP बालाघाटवरून पण काही मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत. प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.